कोलकाता येथील आर.जी. मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याच घटनेचा निषेध करत आज अकोला जिल्हा सरोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला। देशातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टर संपावर असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये तणाव निर्माण झाला आहे। देशभरात व राज्यात निषेध आणि आंदोलन सुरू आहेत। अकोला जिल्ह्यात सुद्धा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोलकाता घटनेचा निषेध केला आहे। येथील निवासी डॉक्टरांनी पथनाट्य सादर करून डॉक्टरांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। तसेच डॉक्टरांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा धारण केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी म्हटले की रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा। तसेच रुग्णालयांमध्ये CCTV आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी। रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर, स्टाफ, नर्स आणि परिचारिका यांना कायमस्वरूपी संरक्षण मिळणे गरजेचे आहे। 9 ऑगस्टला जेव्हा पूर्ण भारत स्वतंत्रता समारोहाची तयारी करत होतं तेव्हा कोलकातामध्ये आमचे एक सहरहिवासी डॉक्टर सोबत एक अत्यंत घाणेरडे दुष्कृत्य व त्याच्यानंतर तिची दुष्टतेने हत्या करण्यात आली। तिला योग्य तो न्याय अजूनही मिळालेला नाहीये। जेव्हा त्याच्यासाठी आमचे बाकी रहिवासी डॉक्टर तिकडे आंदोलन करत होते जे अतिशय शांततापूर्ण होतं, त्यांच्यावरही अटॅक झालेला आहे। त्यांनाही योग्य ते सुरक्षा मिळालेली नाही। आम्ही इकडे GMC अकोल्याचे जे रहिवासी डॉक्टर आहोत, एकच मागणी घेऊन इकडे स्ट्राईक करत आहोत की सेफ्टी जी आहे ही आमच्या सगळ्यांचा राईट आहे। फक्त डॉक्टर कमिटी नाही तर हे जे कृत्य झालेलं आहे हे पूर्ण समाजासाठी एक शरमसार गोष्ट आहे। खूप गरजेचं आहे की जगात कुठेही असू दे, कोणीही असू दे, त्यांना सेफ्टी हे जे एक बेसिक राईट आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पण ते मिळावं। याच्यासाठी आमचा हा 4था दिवस आहे स्ट्राईकचा आणि जोपर्यंत योग्य तो न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीये।